अनिल साळोखे, वसंत धुरे, कृष्णा चौगुले, विकास पाटील, अभिषेक डोंगरे, मधुकर जांभळे, कृष्णात पुजारी, भिकाजीराव एकल, बाळासाहेब देशमुख, यासीन मुजावर, निहाल कलावंत, अप्पासाहेब धनवडे, संभाजी पवार, संतोष धुमाळ, शिवाजी देसाई, नितीन दिंडे, संजय चितारी, सुनील गाताडे, दत्ता पाटील, रेखाताई आवलेकर, राज पाटील, अमर माने पाटील, शिरीष देसाई, दाजी पाटील, निवासराव डोले, माझ्या कोल्हापूर शहरातनं, कोल्हापूरच्या ग्रामीण भागातनं, 12 तालुक्यातनं, सर्व भागातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकारिणीचे सदस्य, सगळ्या सेलचे प्रमुख, सगळ्या बूथ वाईज ज्या बूथ कमिटी आहेत त्याचे सगळे माझे सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तेवढ्यांनीच फक्त हात वर करा. आपण 12 तालुक्यातल्या सगळ्यांनाच बोलवलेलं आहे. आजरा तालुक्यातनं कोण आले त्यांनी हात वर करा. आजरा, बस खाली घ्या. गगन बावडा, महिला पुरुष जे गगन बावड्याचे असतील त्यांनी हात वर करा. घ्या, खाली घ्या. भुदरगड, चंदगड, घ्या हात खाली. गडिंग्लज, हातकणंगले, ठीक आहे. कागल, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी आणि शिरोळ. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जमलोय. खरं तर तुमच्या माझ्या कोल्हापूरला एक वेगळा वारसा आहे, वेगळा इतिहास आहे. कोल्हापूर नगरीकडं एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं. कोल्हापूरच्या परिसरामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जे संपूर्ण देशामध्ये काम करून दाखवलेलं आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, ताराराणीच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. आणि त्याच्यामुळं इथं ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूर नगरीत ज्यावेळेस आमच्यासारखे कार्यकर्ते बाहेरनं येत असतात त्यावेळेस एक मनापासून समाधान मिळतं. मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं करवीर निवासिनी आई अंबाबाईला वंदन करतो. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चरणांना वंदन करतो. आपल्यापैकी अनेकांचं श्रद्धास्थान असलेलं संत बाळूमामांना वंदन करतो. ही कोल्हापूर नगरी ज्यांच्या नावानी, ज्यांच्या कार्यात मोठी झाली ते सामाजिक न्यायाचे, समाज सुधारणांचे जनक राजर्षी शाहू महाराजांना देखील वंदन करतो. खरं तर आज इथं येत असताना एका गोष्टीचं वाईट वाटलं, एका गोष्टीची खंत देखील आहे. कारण 2 दिवसापूर्वीच आपल्या कोल्हापूरतल्या संगीत सूर्यकेशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आणि दुर्दैवाने अशी घटना घडली की या दुर्घटनेत आपलं नाट्यगृह जळून खाक झालं. या दुर्घटनेत केवळ कोल्हापूरचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक ठेवा नष्ट झालेला आहे. संगीत सूर्यकेशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली आणि राज्यभर कला क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या प्रत्येक कलाकाराचं या नाट्यगृहाशी एक आगळं वेगळं नातं होतं. माझ्यासारख्या राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा या वास्तूबद्दल एक वेगळा जिव्हाळा होता. महत्त्वाचं म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी
पुढाकारातून हे रंगमंदिर 100 वर्षापूर्वी उभारलेलं होतं आणि त्यामुळं राज्यात शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा, दातृत्वाचा, कलादृष्टीचा एक जिवंत नमुना आपल्या सगळ्यांच्या समोर होता. मला आठवत आहे, मला साल आठवत नाही, परंतु मागे एकदा मला आपल्यातल्याच काही सहकारी मित्रांनी सांगितलं की अजित पवार त्याला नूतनीकरण करायचंय, काही मदत करा. आणि त्यावेळेस मी ह्या केशवराव भोसले सभागृहाचं, नाट्यगृहाचं नूतनीकरण करण्याच्या करता राज्य सरकारनं देखील निधी त्या ठिकाणी दिलेला होता. मी सर्व कोल्हापूरकरांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आजच्या निमित्तानं शब्द देतो की शतकभरापासून हे महाराष्ट्राचं कला संचित आम्ही पुन्हा उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ज्या दिमाखानं पूर्वी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभं होतं, त्याच दिमाखात ते पुन्हा उभं राहील. त्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात येईल, हा शब्द देखील मी या निमित्तानं देतो. मी मुख्यमंत्र्यांचे पण आभार मानेन. मुख्यमंत्र्यांनी पण येऊन धावती भेट दिली. त्यांनी 20 कोटी रुपये जाहीर केले. इन्शुरन्स कंपनीकडनं 5 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे, 25 कोटी. परंतु लाकडाचं कोरीव काम आणि आपलं दगडाचं काम हे अतिशय उत्तम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि त्याच्याकरता चांगले आर्किटेक्ट लावणं आणि चांगल्या गोष्टी करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज मी थोडासा तिथं वेळ दिलेला होता. मला थोडं बहुत त्याच्यातले बारकावे माहिती असल्यामुळं माझ्या परीने मी प्रश्न विचारले आणि त्याच्यामध्ये एक कोल्हापूरचं वैभव आहे, ते वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याच्या करता हे महायुतीचं सरकार कुठं कमी पडणार नाही, हा देखील विश्वास मी तमाम कोल्हापूरवासियांना पुन्हा एकदा देतो. मित्रांनो, 3-4 दिवसापूर्वी मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे. आज पण ती चंदगडला, चांदवडला आज होते. परंतु बऱ्याच दिवसापूर्वी मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलेलं होतं की अजित, आजच्या दिवशी तुम्ही कोल्हापूरला काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आलं पाहिजे. इचलकरंजीला अतिशय चांगलं एक कार्यालय आपले तिथले अध्यक्ष विठ्ठलराव चोपडे त्यांनी पुढाकार घेऊन तिथं उघडलेलं आहे. त्याचं आज उद्घाटन केलं. खरोखरीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाला साजेसं कार्यालय माझ्या इचलकरंजी शहरामध्ये निर्माण केल्याबद्दल मी विठ्ठलराव चोपड्यांचं मनापासून अभिनंदन करील, मनापासून कौतुक करील. शेवटी ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून काम करण्याची नितांत गरज आहे. एखादा पक्ष पुढं नेटाने न्यायचा ते एकट्या दुकट्याचं काम नाही, त्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे. आज ही जी काही यात्रा चाललेली आहे, उत्तर महाराष्ट्रापासून आपण सुरुवात केली. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, शिर्डी, सिन्नर, कोपरगाव या तालुक्यामध्ये आम्हा लोकांच्या सभा झाल्या. प्रचंड महिला तिथं उत्साहाने सभेला यायच्या. आज माझ्या इचलकरंजीच्या पण सभेमध्ये महिलांची उपस्थिती अतिशय लक्षणीय होती. मला माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगायचं, महाराष्ट्रातल्या पण सांगायचं, माझ्या कोल्हापूरमध्ये काम करणाऱ्या, भाषण करणाऱ्या सगळ्यांना सांगायचं, आमच्या शीतल फराटेला पण सांगायचं, सगळ्यांना सांगायचं की आपण ह्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेच्या समोर जात असताना आपण केलेला विकास, आम्ही सरकारमध्ये असताना जो विकास आपण केलेला आहे आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या मायमाऊलीच्या करता, माझ्या भगिनीच्या करता, माझ्या मुलीकरता, माझ्या शेतकरी बांधवाकरता, माझ्या युवक युवती करता आपण ज्या योजना दिलेल्या आहेत, या योजना ह्या आपण मतदारांना आणि जनतेला समजावून सांगण्याची गरज आहे. आपण बाकीच्या इतरांच्यावर टीका टिप्पणी करण्याची गरज नाही, इतरांची नावं घेण्याची गरज नाही, मागं काय झालं, कसं घडलं त्याच्या खोलात जायची गरज नाही. आपण आपलं काम बोलतोय, आपण त्या कामाच्या बद्दल लोकांना, आपल्या मायमाऊलींना, आपल्या शेतकरी बांधवांना
आपल्या मतदारांना आपलंसं करण्याचं काम करू. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही अनुभव आपल्याला आला, त्या अनुभवातनं बरंच काही आपण शिकण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या कार्यकर्त्यांना आणि बूथ कमिटीवाल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सांगायचंय की यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझा मागासवर्गीय समाज, माझा आदिवासी समाज थोडासा आपल्या युतीपासून थोडा बाजूला गेल्यासारखं झालं. त्याचं कारण म्हणजे विरोधकांनी एक नेरेटिव्ह सेट केला की हे अबकी बार 400 पार झाल्यानंतर एवढे खासदार यांचे निवडून आले की हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान बदलणार, त्यांची घटना बदलणार, त्याच्यामध्ये आणखीन काही दुरुस्ती करणार, आरक्षण काढणार आणि हे अतिशय स्लो पद्धतीने हे शेवटपर्यंत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचलं. आम्ही सांगत होतो की हे दादांचं खोटं आहे, परंतु आमच्यावर विश्वास कमी आणि समोरच्यांच्यावर, विरोधकांच्यावर विश्वास जास्त ठेवला गेला. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आता ती निवडणूक झाली आहे, परंतु त्याच्यातनं जो बोध घ्यायचा आहे तो बोध माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यावा. महायुती तर घेतीच आहे, महायुतीतले घटक घेत आहेत आणि म्हणून आपल्याला आता मागासवर्गीय समाजाला सांगायचं की बाबांनो, आम्ही तुम्हाला सांगत होतो की संविधानाला कोणी धक्का लावणार नाही. मी तर सांगायचो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कोण मायेचा लाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला धक्का लावू शकत नाही, त्याच्यामध्ये संविधान बदलू शकत नाही. पण आता त्यांना सांगा की आता तिसऱ्यांदा सरकार आलं, संविधानाचा आदर आम्ही करतोय की नाही. शपथ ज्यावेळेस पंतप्रधानांनी घेतली त्यावेळेस राष्ट्रपती ज्या ठिकाणी राहतात त्या राष्ट्रपती भवनमध्ये संविधान कसं मानाने सन्मानाने ठेवलेलं होतं. एनडीएच्या मीटिंगमध्ये संविधानाला वंदन करून मीटिंग सुरू झाली. आपण संविधान भवन त्या ठिकाणी सगळ्या तालुक्यामध्ये उभं करण्याचा निर्णय घेतला. संविधान दिन आपण साजरा करतोय. काय होतं, विरोधकांच्याकडे एखादा विकासाचा मुद्दा राहत नाही त्यावेळेस अशा प्रकारचं काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते आपल्याला सांगावं लागेल, त्यांना आपल्याला सांगावं लागेल आम्ही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. आम्ही सर्व जाती धर्माच्या, माझ्या मायमाऊलींना, माझ्या मुलींना, माझ्या बहिणींना आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच्यावरही टीका करतात. मी अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस ह्या गरीब घटकाकरता, ह्या माझ्या शेतकरी वर्गाकरता, माझ्या युवक युवतीकरता, माझ्या मायमाऊलीकरता जे अर्थसंकल्प पेश करत होतो त्यावेळेस पण यांनी विरोध केला. ह्या योजना फसव्या आहेत, ह्या योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणल्या. मला माझ्या कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगायचंय, तुम्ही देखील लक्षात घ्या, कुणी असं बोललं तर त्यांना म्हणा ठामपणे आम्हाला मेळाव्याच्या निमित्तानं अजित पवारांनी सांगितलेलं आहे की आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही जो वादा करतो तो वादा निभावतो. ह्या योजना आम्ही जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार. आम्हाला लाभ द्यायचा आहे, त्या लाभाच्या माध्यमातून आम्हाला बळ द्यायचं आहे, ते त्याच्या आमच्या मायमाऊलीला द्यायचं आहे, माझ्या शेतकऱ्याला द्यायचं आहे, माझ्या तरुण तरुणीला द्यायचं आहे. अशा पद्धतीनं भूमिका आपण घेतली पाहिजे. कुठल्याही निवडणुकीमध्ये अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं आणि यश आलं म्हणून हुरळून पण जायचं नसतं. त्याच्यामुळं आपण या निवडणुकीमध्ये अधिक जोमाने आपण युतीच्या मार्फत लढतोय. काही ठिकाणी आपलं खूण घड्याळ असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण असेल, काही ठिकाणी कमळ असेल, त्या पद्धतीनं तिथं मतदान करायचंय. हे सगळं करत असताना माझी मायबाऊली स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्याला मुरळ घालून ती घर पुढे नेण्याचा प्रयत्न करत असते आणि हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत होतो. म्हणून त्यांच्याकरता ही लाडकी बहीण योजना आम्ही आणली. त्याच्यामध्ये जुलै ऑगस्टचे पैसे 19 तारखेला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या आधी
17 तारखेला माझ्या मायमाऊलींनो, माझ्या बहिणींनो, ज्यांची खाती उघडली आणि जे त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून नियमात बसलेत 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणारे, त्या सर्वांच्या अकाउंटला 3,000 रुपये 17 तारखेला गेलेले असतील. मी महाराष्ट्रामध्ये 4 दिवसापूर्वी दौरा सुरू करण्याच्या आधी राज्याचा अर्थमंत्री म्हणून माझ्याकडे फाईल येत असतात. त्याच्यामध्ये या योजनेच्या करता 6,000 कोटीच्या फाईलवर मी सही केली आणि नंतर मी नाशिकला दौऱ्यावर गेलो आणि तिथनं मी आता कोल्हापूरला आलेलो. हा तुमच्या भावाचा वादा आहे. हा मी बहिणींना अतिशय नम्रतापूर्वक सांगतो. काही जण म्हणतात, अरे काय देऊन दिलं ते 1,500 रुपये दिले. अरे तुम्ही सत्तेवर असताना 1.5 रुपये तरी दिला का? तुम्ही काय मला गप्पा मारताय? त्यावेळेस तुम्हाला कधी जाणवलं नाही माझ्या गरीब महिलेच्या बद्दल, माझ्या मायमाऊलीच्या बद्दल काही आपण करावं? परंतु आमची विनंती आहे की ही योजना पुढं वर्षानुवर्ष आपल्याला चालवायची. त्याच्याकरता आपल्याला त्या लाभार्थींना सांगावं लागेल, तुम्हाला हा लाभ त्या ठिकाणी पुढं कायमचा पाहिजे असेल तर पुन्हा महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आलं पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही तुमचं पवित्र बहुमोल अशा प्रकारचा जो अधिकार आहे, जो तुम्हाला बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून मताचा अधिकार दिलेला आहे, तो अधिकार तुम्हाला वापरावा लागेल. आणि त्याच्यातून विरोधक वेगळ्या पद्धतीनं आता सांगायला सुरुवात केलेली आहे की आम्ही असं करू, आम्ही तसं करू. ते काही करणार नाही. एकीकडे ते सांगतात की राज्य सरकारचं तिजोरी दिवाळखोरी त्यांनी काढली. माझ्या मायमाऊलींनो, माझ्या बांधवांनो, कार्यकर्त्यांनो, मी 10 वेळेला या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. किती वेळेला? 10 वेळेला. मला आर्थिक शिस्त माहिती आहे. मुश्रीफ साहेबांनी, राजेश पाटलांनी, भैयांनी, बऱ्याच जणांनी, बाबासाहेबांनी, सुरेशरावांनी, अनिलरावांनी, बऱ्याच जणांनी माझ्याबरोबर अल्पसंख्यांनी अनेक वर्ष काम केलं. मी शब्दाचा पक्का आहे. मी आर्थिक शिस्त लावणार आहे. मी माझा डिपार्टमेंट अतिशय व्यवस्थितपणे सांभाळतो. केंद्राचा निधी देखील वेगवेगळ्या विकास कामाला आम्ही आणणार आहे. आत्ताच पाऊण लाख कोटी रुपये वाढवणचं पालघरच्या बंदराला हे केंद्र सरकारने दिलंय. त्याच्यातनं 10-12 लाख आपल्या मुलांना मुलींना रोजगार मिळणार आहे. आणि हे योजनेच्या करता कसा पैसा उभा करायचा, दरवर्षी तुमच्या माझ्या महाराष्ट्र एक आर्थिक बाबतीमध्ये संपन्न राज्य आहे. देशातलं नंबर 1चं राज्य आहे. आणि त्या राज्याचा GST दरवर्षी 30 ते 40 हजार कोटीनं वाढतोय. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काही थोडी बहुत काटकसर केली, आर्थिक शिस्त लावली, रिसोर्सेस वाढवण्याच्या करता आम्ही जी पावलं उचललेली आहेत त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतात. आम्ही हे करायला लागलो. आमच्या मुलींना देखील आता कॉलेजचं शिक्षण गरिबाच्या मुलीला घ्यायचं असेल तर त्याची संपूर्ण फी राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला. का? गरीब घरातल्या मुलीला जन्माला आल्यानंतर पुढं कॉलेजचं शिक्षण घेण्याच्या करता त्यांच्या आईवडिलांकडे पैसा नसेल तर तिला शिक्षण घेण्यापासून आपण वंचित ठेवायचं. आणि आम्ही सांगायचं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्ही पुढे जातो. मग तसं आम्ही करत असू तर त्याचे 50% राहिलेले ते मुलीला नाही मिळाले तर तिच्या आई वडील त्या मुलीला कॉलेजमध्ये टाकत नाही. आम्ही निर्णय घेतला की राहिलेलेही 50% फी त्या गरिबाच्या मुलीला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, CA व्हायचं असेल, पायलट व्हायचं असेल, जे काही शिक्षणाची आवड असेल ते तिनं करावं. तिच्या सगळी फी आई वडिलांना देता येत नाही म्हणून सरकार भरणार आहे, काळजी करू नका. काय हा चांगला निर्णय नाही? मला सांगा माझ्या मायमाऊलींनो, आम्ही जे लाडकी बहीण ही योजना दिली ती योजना चांगली आहे असं वाटणाऱ्या माझ्या मायमाऊलींनी हात वर करा. आणि ही योजना चांगली नाही असं वाटणाऱ्या माझ्या मायमाऊलींनी हात वर करा. आम्ही महाराष्ट्राला सांगतोय. आज मी सकाळी ह्याला गेलो, माझ्या इचलकरंजीला माझ्या बहिणींनी मला राखी बांधली. इथं आल्यानंतर माझ्या बहिणींनी राखी बांधली. त्याच्या संदर्भात 19 तारखेला रक्षाबंधन आहे.
जाईल त्या तालुक्यामध्ये लोक आम्हाला महिला आम्हाला राखी बांधतात, भावाच्या नात्यानेच बांधतात ना. एक आपला ऋणानुबंध आहे, आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, आपल्या बापदादाची शिकवण आहे, ह्यामुळेच बांधतायत ना. हे नेमकं विरोधकांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. त्याकरता महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम केलं पाहिजे. हा करेल तो करेल असं चालणार नाही. दिवस कमी राहिले. माझी तुम्हाला विनंती आहे, 3 सिलेंडर देखील वर्षाला आमच्या गरीब महिलांना देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. स्टायपंड देखील मुलींना मुलांना प्रशिक्षणार्थींच्या करता द्यायचा निर्णय घेतलेला आहे. 6,000, 8,000, 10,000. त्याच्यामध्ये टीका काय केली, अरे यांना सगळ्यांना बहिणींनाच द्यायचे, भावांकडे तर यांचं लक्षच नाही. भावांच्या करता 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारी. मला आठवत आहे कित्येकदा ह्या कोल्हापूरमध्ये माझ्या शेतकरी वर्गाने मोर्चे काढलेले आहेत. ह्या लाईट बिला करतात. आज स्वर्गीय एन डी पाटील नाही आहेत, परंतु एन डी पाटील साहेब पण नेहमी यांचं नेतृत्व करायचे मी बघितलेलं आहे. मंत्रालयात ही शिष्टमंडळ आम्हाला भेटायला यायची. माझ्याकडे 10 वर्ष ऊर्जा खातं होतं. मलाही वाटायचं की बाबा काही करून माझ्या शेतकऱ्याला, गरीब आणि मध्यम शेतकऱ्याला तरी वीज माफी दिली पाहिजे. का तर त्यांनी लाईट कनेक्शन बिल नाही भरलं तर कनेक्शन तोडलं जातं आणि मग तो कुठंतरी आकडा टाकायचा प्रयत्न करतो, तो कुठंतरी आत्महत्येचा विचार करतो. त्याकरता किती हजार कोटी लागणार होते मला सांगितलं, 14,900 कोटी म्हणजे 15,000 कोटी लागणार होते. आम्ही म्हणलं किंवा 15,000 कोटी आपण शेतकऱ्यांच्या करता दिले आणि माझ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर वीजेचं बिलच नाही आलं तर किती चांगला निर्णय होईल. आता इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी 3, 5, 7.5 या हॉर्सपॉवरच्या मोटारी वापरणाऱ्यांनी वीज बिल भरायचं नाही. 5 वर्षाची ऑर्डर काढलेली आहे आणि मागचं बिल मागायला कोणी आलं तरी शांत बसायचं. बाकीचं काय असेल ते आम्ही बघू, तुम्ही काळजी करू नका. पण माझी पंचगंगा, माझ्या वेगवेगळ्या प्रकारे राधानगरी, दूधगंगा, ही सगळी जी काही धरणं आहेत, ही धरणं प्रचंड भरून वाहत आहेत आणि त्याच्यामुळं ह्या पाण्याचा पुरेपूर फायदा आपण उचला. उद्या का परवाच पंचगंगेच्या प्रदूषणाची मिटिंग लावलेली आहे. अधिकारी वर्गांना सांगितलेलं मिटिंग घ्यायला. जे जे काही माझ्या कोल्हापूर करता चांगलं करता येईल. ज्यावेळेस पंचगंगा दुथडी भरून व्हायला लागती त्यावेळेस हा आपला ब्रिज आहे, त्या ब्रिजला जो भराव केलेला आहे त्या भरावामुळे पाणी अडतंय. त्याच्याबद्दलचं पत्र पालकमंत्री हसन मुश्रीफांनी नितीन गडकरी साहेबांना दिलंय. गडकरी साहेबांना आम्ही पण सांगितलंय त्या भरावामुळं पाणी मागे थांबतं आणि जेवढं पाणी वरनं येईल तेवढं खाली पास व्हायला पाहिजे, ते होत नाही आणि मग पाण्याची पातळी वाढायला लागते आणि त्याच्यामध्ये आमच्या कोल्हापूरचा बराचसा भाग हा काही काळाकरता पाणीमय होतो. त्याकरता तो भराव कमी करून तिथं कॉलम टाकून जेवढं नदीचं पात्र आहे तेवढं अख्खच्या अख्खं ते पाणी बाहेर तिकडं कर्नाटकामध्ये गेलं पाहिजे, अलमट्टी धरणामध्ये तिकडे गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये पावलं उचलली. 3,200 कोटी 3,200 कोटी वर्ल्ड बँकेकडनं त्याच्याकरता पैसे मंजूर केले. मला तुम्हाला सांगायचंय की केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्या विचाराचं राज्याचं सरकार आलं तर आपल्याला आंध्र आणि बिहारला जसा जास्तीचा निधी मिळाला तसा आपल्या महाराष्ट्राला पण आपल्याला आणता येईल. रेल्वेचे प्रश्न, विमानतळाचे प्रश्न, आता तुमचा कोल्हापूरचा विमानतळाचं टर्मिनल आपण चांगलं करून घेतलं. पुण्याचं टर्मिनल 500 कोटी रुपये करून चांगलं करून घेतलं. बऱ्याचशा ठिकाणी विमानतळ त्या ठिकाणी आपल्याला करायची, बऱ्याचशा ठिकाणी बंदरं आपल्याला करायची, आपल्याला कोस्टल रोड करायचे, फ्लायओव्हर करायचे, अटल सेतू सारखे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेतू निर्माण करायचे. काही बाबतीमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा विरोध असतो. जसा शक्तीपीठ रस्त्याच्या बद्दल लोकांच्या भावना तीव्र आहे.
जिथं लोकांचा विरोध असेल अशी कामं आम्ही लोक करणार नाही, हा देखील शब्द मी आज तुमच्या मार्फत महाराष्ट्राला देतो. लोकांना नाराज करून काय उपयोग आहे? समृद्धी महामार्ग करत असताना त्या भागातल्या नागपूर पासून मुंबई पर्यंत सगळ्यांनी जमीन दिल्या, तेव्हा तो समृद्ध महामार्ग झाला. आज मी शिर्डीला मुक्कामला होतो, तिथून संभाजीनगरच्या विमानतळावर येत असताना मी त्या मार्गाने आलो. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गांची कामं चाललेली आहेत. मोठ्या प्रमाणावर हॅमची कामं चाललेली आहेत, ॲन्युटीची कामं चाललेली आहेत, नाबार्डची कामं चाललेली आहेत. कार्यकर्त्यांनो, मधल्या काळामध्ये आपलं सरकार गेलं आणि ते सरकार गेल्यानंतर मला हे सगळे आमदार राष्ट्रवादीचे भेटले आणि म्हणले की आपल्याला पुन्हा सरकारमध्ये जायचं. आम्ही सर्वच्या सर्व आमदारांनी एक पत्र तयार केलं साहेबांना. सर्व आमदार राजेश पाटील तर सर्वांनी तयार केले होते की नव्हते? माझ्या चेंबरमध्ये सगळे बसलेले होते, तिथं मुश्रीफ साहेब होते, सगळे होते. आता जे माझ्याबरोबर नाही आलेले ते पण होते आणि पत्र दिलं की आम्ही सरकारमध्ये जाण्याच्या करता परवानगी द्या. त्याच्यामध्ये 3 लोकांची कमिटी नेमली होती, मी, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील, चर्चा करण्याच्या करता. परंतु त्याच्यात एक मिठाचा खडा लागला आणि ते चर्चा कॅन्सल झाली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय घेतला, हा आम्हाला पदं मिळावी, सत्तेची आम्ही लांछी आहोत, काम अशा भावनेतनं मी घेतलेला नाही. सगळ्यांच्या कामाला स्थगिती मिळाली होती. शेवटी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. कार्यकर्ता जर तुम्ही काम करत असाल आणि तुमच्या भागामध्ये कामं नाही झाली तर तुम्हालाही त्या गावामध्ये, त्या वाडी वस्तीवर किंवा त्या शहरामध्ये महत्त्व राहत नाही. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ठरवलं की नाही, आपण सरकारमध्ये जायचं. आम्ही गेलो. आज अर्थ मंत्रालय माझ्याकडे. अर्थसंकल्प सादर करत असताना मी महिलांना ही महत्त्वाची योजना आणली. सरकारमध्ये नसतो तर योजना आली नसती आली. माझ्या मुलींच्या 100% शिक्षणाची योजना आणली. माझ्या शेतकऱ्याची वीज बिल माफीची योजना आणली. माझ्या मुलांच्या करता, मुलींच्या करता, तरुण तरुणींच्या करता स्टायपंड देऊन त्यांना प्रशिक्षण देण्याची ती योजना आणली. 3 गॅस सिलेंडर देण्याची योजना आणली. किती योजना मी तुम्हाला सांगू की ह्या आपण सरकारमध्ये असल्यामुळे आणल्या. नुसत्या एवढ्यावर मी थांबलो नाही. इथं राजेश पाटील बसलेत, चंदगड गडिंग्लजचे आमदार आजऱ्याचे. त्यांना विचारा, त्यांच्या मतदारसंघात गेल्या 1.25 वर्षामध्ये 1000 कोटीची विकास कामाला निधी दिला का नाही? कशाला म्हणतात 1000 कोटी? आणि कागलला तर किती दिलाय ती सांगतच नाही. पण माझ्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी, शहर अध्यक्षांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, आपण फक्त कागल, गडिंग्लज, चंदगड, शिरोळ ह्याच्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. आपल्याला आपलं कार्यक्षेत्र त्या ठिकाणी वाढवावं लागेल. शिरोळला किंवा सगळ्याच तालुक्यामध्ये आपल्याला तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत त्या बाबतीमध्ये करावं लागेल. एकेकाळी राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेस दोन्हीच्या दोन्ही खासदार राष्ट्रवादीला देणारा हा जिल्हा आहे. अनेक आमदार राष्ट्रवादीला देणारा हा जिल्हा आहे. ते दिवस आपल्याला पुन्हा प्राप्त करायचे. बरेच वर्ष आपण प्रयत्न करत होतो, परंतु पालकमंत्री पद मिळत नव्हतं. त्यावेळेस हसन मुश्रीफांच्या रूपाने तुम्हाला पालकमंत्री पद देखील आपण दिलेलं आहे. जेवढं करता येणं शक्य आहे ते करण्याच्या करता वरिष्ठ पातळीवर आम्ही प्रयत्नाची शिकस्त करतोय. आपण देखील आपल्या आपल्या गाव, प्रत्येक बूथवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिक बळकट कसा होईल, या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढं महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपंचायत, या सगळ्या निवडणुका लागणार आहेत. त्यावेळेस आपली खऱ्या अर्थाने कसोटी आहे. त्यावेळेस अनेक तरुणांना, तरुणींना संधी द्यायची. अनेक अनुभवी माझ्या सहकार्यांना त्याच्यामध्ये संधी द्यायची आहे. परंतु त्याच्याकरता मशागत चांगली झाली पाहिजे. त्याच्याकरता
उभी आडवी सराळणी झाली पाहिजे. त्याच्याकरता पाऊस चांगला पडेल, वापसा येईल. वापसा आल्यानंतर बरोबर पेरणी कुठं करायची, कुठलं पीक घ्यायचं ते आपण ठरवू. पण जसा माझा बळीराजा शेतकरी राजा सगळी तयारी करतो पावसाळा सुरू होण्याच्या आधी, तसा आहे पावसाळा म्हणजे त्यावेळेसच्या येणाऱ्या निवडणुका, त्या यायच्या आधी आपल्याला ही सगळी तयारी करायची. आणि त्याकरता कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. आम्ही किती दौरे केले तरी देखील तुमची साथ नसेल, तुमचा भरभक्कम पाठिंबा नसेल, तुमच्यातल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद नसतील, आम्ही करतोय हे महाराष्ट्राच्या भल्याकरता करतोय. त्याच्यामध्ये तरुणांना देखील एक दिशा देण्याचं काम करतोय. ह्याच्यामध्ये कुठल्या वडीलधाऱ्याचा अवमान करण्याची भावना आम्हा लोकांची नाहीये. आम्ही पण 35 वर्ष समाजकारण राजकारण केलेलं आहे. आमची प्रशासनावर पकड आहे. आज मुश्रीफ साहेबांना विचारा, आल्यानंतर अधिकारी सांगत होते हे काम राहिलंय ते काम राहिलंय. सांगितलं तिथल्या तिथं सेक्रेटरीला फोन लावला जायचा आणि तिथल्या तिथं त्यांना सांगितलं जायचं 2 दिवसात 3 दिवसात मला ह्या कामाचा छडा लागला पाहिजे. अशा पद्धतीनं कामाचा उरक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या लोकांच्या मध्ये आहे. त्यावेळेस आपण अधिक पद्धतीनं राष्ट्रवादीमय वातावरण करण्याच्या करता पुढे त्या बाबतीमध्ये गेलं पाहिजे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कोणत्याही पद्धतीनं हे जे काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या करता आपण सगळ्यांनी अतिशय जागृत राहा. खोट्या नरेटिव्हचा लोकसभेच्या निवडणुकीचा जो फटका बसलाय तो आपल्याला दुरुस्त करायचा आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, बऱ्याच कार्यकर्त्यांना माहिती नाही, आपण वेगवेगळ्या घटकाला समाजामध्ये वेगवेगळी कामं करण्याच्या करता निधी देतो. तसंच सर्वसाधारण समाजाच्या करता, विशेषतः मराठा समाजामधल्या लोकांच्या करता, मुलांच्या मुलींच्या करता सारथी काढलं, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं, मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी काढलं. माझा मातंग समाज म्हणत होता की बार्टीमध्ये आम्हाला जेवढा फायदा मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही, तो इतरांना मिळतो, आम्हाला तुम्ही दुसरं काही काढून द्या. त्याच्याकरता आरटी काढलं, माझ्या आदिवासींच्या करता टार्टी काढलं. आणि माझा अल्पसंख्याक समाज म्हणत होता अरे आमच्या करता काय, त्यांच्या करता 10 दिवसापूर्वी कॅबिनेटला मार्टी काढलं. आम्ही मागच्या वेळेस काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तरी आम्ही मनामध्ये काही ठेवलं नाही. आम्ही उभा महाराष्ट्र आपला आहे या आपलेपणाच्या भावनेतनं सगळी कामं केली. त्याच्यातून आम्ही अल्पसंख्याकांच्या करता मौलाना आझाद महामंडळ आहे, त्याचं भाग भांडवल मी 1000 कोटी रुपये केलं. 1000 कोटी रुपये. त्याच्यामध्ये शासकीय हमी होती मला वाटतं 40 का 60 कोटी रुपयाची, ती 500 कोटी रुपये केली शासकीय हमी प्रकरण करण्याच्या करता. त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीनं या ज्या काही जमिनी आमच्या विशेषतः वक्फ बोर्डाच्या असतात त्याच्याबद्दल आता वातावरण खराब करण्याचा प्रयत्न चाललेला. केंद्र सरकारने बिल आणलंय, ते जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेले. केंद्रातनं लोकसभेचे, राज्यसभेचे सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष सगळ्यांचे प्रतिनिधी तिथं जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये असतील, ते चर्चा करतील. आपल्याला निर्णय घेत असताना कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. कुणालाही असं वाटता कामा नये की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्ये माझा विचार केला जात नाही. अशा पद्धतीचं आमचं कामाचं आखणी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्याकरता मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं आहे, इथं बघाशी काही बांधव आले, आमचा सत्कार केला आम्ही मार्टी काढल्याबद्दल, बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभागाला देखील दफनभूमीच्या करता, दफनभूमीच्या कंपाऊंड करता, शादीखान्याच्या करता अनेक प्रकारचा निधी देण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे. काँग्रेसवाल्यांनी तर फक्त मतच मिळून घेतली. आज तुम्ही बघताय महाविकास आघाडीला ह्या वर्गाने मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिलं. मी का असं म्हणतो,
तुम्हाला कार्यकर्त्यांना मी सांगतो, मी खोटं बोलणार नाही. मालेगाव शहर एक मतदारसंघ आहे. मालेगाव शहर जसं इचलकरंजी आहे तसा मालेगाव शहर, तिथं 1,98,000 मतदान झालं. किती झालं? 1,98,000. नीट ऐका, माय माऊलींनो, बांधवांनो ऐका. त्याच्यातले 1,94,000 मतं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पडली. 4,000 मतं महायुतीला पडली. 1,94,000 महाविकास आघाडी, 4,000 महायुतीला. आणि महायुतीचा उमेदवार राहिलेल्या 5 विधानसभा मतदारसंघात 1,80,000 का 85,000 पुढे होता. 5 विधानसभा मतदारसंघात 1,80,000 85,000 का 90,000 पुढे होता. इथं एवढा फसला आणि तो उमेदवार तिथं 5 का 6,000 पडला. कशी इतकी एकतर्फी मतं गेली. आणि मग तिथं काल का काय मी टीव्हीला बघत होतो, मातोश्रीला काहीतरी घोषणाबाजी तिथं बाहेर चाललेली होती. या गोष्टीचा विचार करा. आम्ही कामाची माणसं, पहाटे मुस्लिम पण कितीला उठून कामाला लागतात आणि अजित पवार तर किती वाजता उठून कामाला लागतो ते उभं महाराष्ट्राला माहिती. आमचं सरकार 24 तास काम करतं, कारण मी 5ला उठून 6ला कामाला लागतो आणि आमचे मुख्यमंत्री 4-5ला झोपतात. त्याच्यावर मी 11 वाजेपर्यंत काम करतो आणि त्यांचं काम पहाटेपर्यंत चाललेलं असतं. म्हणजे सरकार 24 तास काम करतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. परंतु त्याच्याकरता ह्या गोष्टी आपण मतदारांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आपण एकमेकांमध्ये काही अंतर असेल तर त्याच्याबद्दल हलक्या कानाचा कोणी राहू नका. एकमेकाचा दुस्वास करू नका. बूथ कमिटीचं काम अतिशय महत्त्वाचं असतं. 50 प्रमुखाचं काम महत्त्वाचं असतं. प्रत्येक मतदाराच्या पर्यंत 2-2दा 3-3दा पोहोचण्याचा प्रयत्न करा. महायुतीतल्या घटक पक्षातले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय पण ठेवला गेला पाहिजे. घड्याळ तेच वेळ नवी, हे आपलं घोषवाक्य आहे. आपलं विजन क्लिअर आहे, ते आम्ही अनेकांनी तुमच्या समोर सांगितलेलं आहे. राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण आणि आपल्या राष्ट्रवादी पक्षाची वाढ, हा त्रिवेणी संगम आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन आपल्याला न्यायची आहे. महामानवांच्या विचारावर तुमच्या माझ्या पक्षाची वाटचाल चाललेली आहे. कधी कोणाला आपण वाऱ्यावर सोडणार नाही. जो पक्षाच्या करता, जसं आता इथं मुश्रीफ साहेब, काल का परवाच मला बातमी कळाली की ज्या मुलांची ऑपरेशन झाली, किती मुलं होती? 100 नाही, कार्यक्रमात 300 मुलं. आज 300 मुलांना एक नवं जीवन देण्याचं काम त्या श्रावण बाळांनी केलं. हे काम फार कमी लोकांना जमतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सहकारी त्याच्यामध्ये जास्त लक्ष देतात. सर्व घटकांना सोबत घेऊनच आपल्याला पक्षाची वाटचाल करायची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुढच्या काळामध्ये देखील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहणारा पक्ष आहे. राज्यात कुणावर अन्याय होणार नाही. मधल्या काळामध्ये विशाळ गडावर पायथ्याला काय झालं तुम्ही बघितलं. तिथं मदत कुणी केली ते बघितलं. आज पण मी त्यांना नुकसान भरपाईचे चेक त्या बाबतीमध्ये देणार आहे. मध्ये एक घटना घडली, त्याच्यामध्ये काही जण 3 जण मृत्युमुखी पडले. दोघांच्या डेड बॉडीज मिळाल्या, एकाची मिळाली नाही. नियमाप्रमाणे जोपर्यंत डेड बॉडी मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या नातेवाईकांना पैसे देता येत नाही. परंतु ज्या डेड बॉडी मिळाल्या त्यांना 6-6 लाख रुपयाची मदत, फुलाची पाकळी. मला माहिती आहे पैसे दिले म्हणजे गेलेला माणूस येणार, परंतु पुन्हा त्या कुटुंबाला एक उभं राहण्याच्या करता थोडा आधार हा देण्याचा आपला प्रयत्न आहे. पक्षाच्या ध्येय धोरणाची, विचारांची कधी तडजोड केली जाणार नाही. महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे आणि गरीब माणसाला
चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये वर काढायचं ही आपली भूमिका आहे. राज्याच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं हे आमचं धोरण आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरच आपलं सगळ्यांचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आदरणीय चव्हाण साहेबांचा विचारांचा, विकास कामांचा आणि सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळात देखील आपल्याला सर्वांना करायचं आहे. समाजातल्या वंचित, दुर्बल यांच्या प्रगतीकरता विचार करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ह्या सर्व दूरपर्यंत झाली पाहिजे आणि त्याच करता या गरीब, वंचित, दुर्बल अशा पद्धतीच्या महिलांच्या करता, अशा पद्धतीनं मायमाऊलींच्या करता, मुलींच्या करता आम्ही या वेगवेगळ्या योजना माझ्या भावंडांच्या करता आणलेल्या आहेत. संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी देणं ही आमची भूमिका आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचा विचार घराघरामध्ये पोहोचवण्याच्या करता तुमची सगळ्यांची साथ आम्हाला सर्वांना हवी. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं महायुतीचा प्रत्येक अधिकृत उमेदवार निवडून आणायचा आहे आणि ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे आपण कृपा करून लक्षात ठेवा. आतापासूनच आपण कामाला लागा. आता काही दिवस इकडं काम आहे, तिकडं काम आहे, हे होऊ द्या, ते करू द्या, ती काय करतोय, माझं नाव घातलंय, माझं नाव घातलंच नाही, ती माझ्याकडे बघून हसलाच नाही, त्याने मला बघितलंच नाही, हे कुणाचं घरचं लग्न नाही. मी इतके दिवस पक्षाचं काम करतोय तरी लावून मला ही ओळखतच नाही. अशा पद्धतीनं नाराजी कुणी मनात ठेवू नका. हा आपल्या सर्वांचा पक्ष, एक परिवार म्हणून आपण सगळेजण काम करतोय. कामाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाच्या घराघरामध्ये राष्ट्रवादीचा विचार पोचवायचा आहे. त्याकरता जीवाचं रान करायचंय. आजच्या बूथ कमिटीच्या निमित्तानं देखील उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. परंतु हे करत असताना मी सांगितलेल्या गोष्टी स्मरणात ठेवा. कुणी आपल्यावर आरोप केला तर तिथं उत्तर द्यायच्या भानगडीमध्ये पडू नका. मागचं काही झालेलं उकरत बसू नका. आपल्याकडे विकास आणि योजना हेच सांगायला भरपूर आहे, तेच सांगण्याचा प्रयत्न करा. कुठेही सकारात्मक भूमिका सोडून नकारात्मक भूमिकेच्या वाटेने जाण्याचा सुईच्या टोका एवढा देखील विचार कुणी करता कामा नये. हे पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापूरमध्ये या ठिकाणी राज्यातील मातंग सेवा संघ हे राज्यभरातील संघटना आहे. जवळपास 17-18 जिल्ह्यातून पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश असतील. मान्य नामदार अजितदादांच्या नेतृत्व आणि मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये